आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज जयेश गोटल यांची चहापाणी आहे। आता आपण पुढे गेले जात आहोत, बघू शकता आता पुढचा कार्यक्रम। मध्ये चांगला पाठी बस चार्जर देवाय काय मोबाईल चार्जर शिक्षण महत्व जाणून म्हणे शाळा आदर्श केली त्यांनी शिक्षण महत्व जाणून म्हणे शाळा आदर्श केली त्यांनी नवतरुण विकास मंडळ ज्ञानामृत यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे बाबा।
सर्वांना नमस्कार. त्याचबरोबर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज पुढे गावामध्ये दिनेश बाळाराम जाधव आणि गणेश कोंडचे रहिवासी नंदू कोटकर यांचे सुपुत्र जयेश आणि दिनेश बाळाराम जाधव यांची सुकन्या तेजल हिचा आज या ठिकाणी पसंतीचा कार्यक्रम होतो आहे. आणि या पसंतीच्या कार्यक्रमासाठी गणेश कोंड ग्रामस्थ मंडळ, गणेश कोंड महिला मंडळ, त्याचबरोबर गोठळ परिवारातील सर्व आत्पेष्ट आणि गणगोत्र हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. गुडेघर ग्रामस्थ मंडळ, त्याचबरोबर नवतरुण विकास मंडळ मुंबई आणि जागृती महिला मंडळ गुडेघर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम आहे पसंतीचा चहा पाणीचा कार्यक्रम. मुला आणि मुलगीला काही या ठिकाणी प्रश्न विचारले जाते, त्याच्याने समुच्चराने त्याची उत्तरं घ्यायची आहेत आपल्याला. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्वांनी सगळ्या शांततेनं राहायचं आहे, त्या शांततेने सहकार्य करायचं आहे. आणि मी दोन्ही परिवारातील जे आमचे ज्येष्ठ आहेत, गावातील जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत यांना विनंती करतो की या पसंतीच्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. नमस्कार निमंत्रणानुसार आपण ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला ओळख करून द्या आम्हाला आणि पुढे आपण चालू करून देऊ. या ठिकाणी आज पसंतीचा आणि सर्व मुलगीच्या परिवारातले सगळे लोक आणि त्यांचे नातेवाईक भरती दुसऱ्याकडचे नातेवाईक जे लोक लग्नाला भेटणार नाही इतके लोक आज जमले जाते. कारण गणपती उत्सव आहे आणि पसंतीचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आपल्या समाजाच्या माध्यमात विषय काय ठरला होता, फक्त नवरीपैकी 5 माणसं, नवऱ्यापैकी 5 माणसं हा पसंती कार्यक्रम थोडकायचा. पण आज जी परिस्थिती बदललेली आहे, कशी परिस्थिती बदलली, एवढा समाज म्हणजे जे लग्नाला सुद्धा असणार नाही, आज रजाय म्हणून आलेला आहे ते गणपतीच्या उत्सवाचे, पण लग्नाला सुद्धा इतकी माणसं येऊ शकणार अशी परिस्थिती झाली. तर माध्यम हा असा आहे की पसंतीचा आहे. म्हणजे पसंती म्हणजे आजकालची परिस्थिती अशी आहे, पोरगा पोरगीचा अगोदर जमलेला असतो, बरोबर का? बरोबर आहे ना? पोरगा पोरगीचा जमलेला असल्याशिवाय हा पसंतीचा कार्यक्रम करत. आज काय मागणा घालून पोरगी मिळत नाही. पोरगा किती शिकलेला असू द्या, चांगला असू द्या, कम्प्युटर इंजिनियर असू द्या, मागणा घालून कोणी पण पटवापटी झालं असं आज परिस्थिती समाजाने जो निर्णय घेतला त्याने कारण काय, याच्यापूर्वी काय होत होता, आईबाप मुलगीला देत होती की तिथं भिकारी कसाही घर असो, घरदार कसाही असो त्या ठिकाणी राहत होती, पण मधल्या काळामध्ये असा डिस्प्यूट तयार झाला
की पोरग्याला ठेवायची पोरग्याला बाबा तुम्ही केली नाही तुम्हीच बघा म्हणजे असे डिस्प्यूट तयार झाले काही ठिकाणी म्हणजे ह्या पसंतीचे कार्यक्रम होऊन सुद्धा पोरगा पोरगीमध्ये डिस्प्यूट तयार झाले त्याच्यामध्ये सुद्धा हा पसंत कार्यक्रम भरपूर सुद्धा काही लोकांनी डिस्प्यूट घेतला असा जो कार्यक्रम घडल्यामुळं हा पसंतीचा कार्यक्रम सर्वसामान्य ठरवण्यात आला आता काय झालं नेमकं बघा सर्व मंडळी यायची आहे चित्रकलाची मंडळी यायची आहे परंतु नातेवाईक सुद्धा आजची परिस्थिती काय आहे मुलगा मुलगी मुंबईला असते तर एका ह्या भानगडीत तयार होऊ नये 10 लोक यावी मला कदम साहेबांना सांगणे असं आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे समाजात काम करत असता समाजातून जेव्हा असे नियम निघत असतात तेव्हा ते प्रत्येक गावात अंमलात आले पाहिजे आणि अंमलात येत असताना त्या ज्या गावात असा प्रोग्राम असेल मुलीकडच्या लोकांना त्या गाववाल्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा आपल्या आम्ही व्हिडिओ एंड करतायत लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा